एवढ्या सगळ्या साड्यांचं तू काय करणार असा प्रश्न बऱ्याच जणींना पडला होता. काय करणार आहे, ज्या खराब आहेत त्या तर काय करू शकत नाही, ज्या चांगल्या आहेत त्या मी कोणाला तरी देऊन टाकणार. आता मला जायचं होतं गावात, त्यामुळे वहिनी मला न्यायला आल्या होत्या. आता काय करू, मला गाडी चालवता येत नाही पण शिकेल लवकरच. आता मम्माच्या पार्सलची माझ्यापेक्षा या पिल्लालाच जास्त काळजी, लगेचच माझ्या हातामध्ये तो आणून देत असतो. आणि आज ना मला एका साडीचं शूट करायचं होतं, त्यासाठीच मी तिकडे गेले होते. येईलच याचा व्हिडिओ आज जिजा साडीजवरती. इकडे लक्ष माझं या फुलांकडे गेलं. वहिनींच्या गुलाबाला पण मस्त मस्त फुलं लागलीत बरं का. आणि इकडे आहेत ही वांग्याची रोपं. आता कॅमेऱ्यामध्ये बघितल्यानंतर सुद्धा समजते की बऱ्यापैकी वजन माझं कमी झालंय, पण तरी सुद्धा आज म्हटलं जाऊन आपण चेक करूनच घेऊया. पण आमची ढमाबाई चालली होती रेवा दिदी सोबत खेळायला. आता हिचा आनंद बघा, असं वाटतं की खूप वेळ जाणार पण 5 मिनिटात येऊन झोक्यामध्ये अशी बसली होती. अशीच करतं आमचं पिल्लू. आता डाएटचे धडे आम्हाला कृष्णादादाला सुद्धा द्यायचे, त्यामुळेच त्याला घेऊन आम्ही वजन करायला चाललेलो. वजन काटा काही आमच्या घरी नाहीये, त्यामुळे डेअरीवरतीच गेलो होतो. आणि आज माझं वजन किती, 55.5. मी तो खूप जास्त खुश. घरी आल्यावरती म्हटलं चला पार्सल ओपन करून बघूया. प्रत्येक वेळेसच केलेली गोष्ट बरोबर बनेल असं नाही, पण काय हरकत नाही, उचलून तर आपण घेऊच शकतो. यामध्ये मी कुर्ती ऑर्डर केली होती. आता ब्लॅक माझ्याकडे खूप व्हायला लागले, पण छान दिसतात असे. आणि मी एम साईजमध्ये ही कुर्ती ऑर्डर केली होती. खरंच भारी वाटते तशी, पण आकसली तर प्रॉब्लेम होईल. बाकी याची फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. इथे टाईट असायला हवं पण इथे आहे, पण तरी सुद्धा खूप छान वाटते मला. तर हे प्रोडक्ट आवडलं. आता झोपायच्या आधी स्किन केअर तर करून घेतलंच पाहिजे. मी घेते माझं स्किन केअर करून. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.